महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिदिवस नमन करतोय। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान शिबिर कार्यक्रम टप्पा ए च्या अनुषंगाने मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंच तसेच मंचाच्या पुढे असलेले सर्व लाभार्थी, विभागाचे विभाग प्रमुख तसेच त्या विभागाअंतर्गत असलेले सर्व कर्मचारी, मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजोत्सव शिबिर अभियान कार्यक्रम टप्पा क्रमांक 2 जाहीर केलेला आहे। आणि त्यामध्ये तालुक्यातल्या म्हणजे म्हणण्यापेक्षा राज्यातल्या सर्व तालुक्यामध्ये असलेल्या प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी महाराजोत्सव अभियानाचा कार्यक्रम घेण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आपण आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी मंगल कार्यालय मार्डी येथे छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान शिबिर टप्पा क्रमांक 1 चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरोखरच आज या ठिकाणी मारेगाव तालुक्यातील मार्डी मंडळातील सर्व गावाचे कर्मचारी, अधिकारी आणि वेगवेगळे कामं घेऊन आलेले अर्जदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उपस्थित झाल्याच्या नंतर त्या सर्व खातेदारांनी त्यांची घराणी मांडली, अर्ज दिले, त्याप्रमाणे आम्ही त्या शक्यतो 99.99% अर्जाचं निराकरण करून त्यांना आम्ही उत्तरे दिलेली आहेत। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले महसूल विभाग, उमेद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, ICDS विभाग, तालुका भूमी अभिलेख यांचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत, त्यांचे कर्मचारी सुद्धा उपस्थित आहेत। प्रत्येक जो नागरिक या ठिकाणी आला त्या प्रत्येक नागरिकाच्या त्या विभागाच्या जर काही समस्या असतील तर त्यांनी सोडवलेल्या आहेत। उदाहरणार्थ महसूल विभागाने प्रमाणपत्र वाटप, वेगवेगळे प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत, कार्डाच्या प्रती वाटप केलेल्या आहेत। पंचायत समिती विभागाने मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदी वाटप केलेल्या आहेत, जन्म नोंदी वाटप केलेल्या आहेत, जॉब कार्ड वाटप केलेले आहेत। उमेदनी तर फार मोठ्या प्रमाणात कर्जाचं वाटप केलेलं आहे, वैयक्तिक कर्ज आणि सार्वजनिक कर्ज हे सर्व वाटप केलेले आहेत। तसंच छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान कार्यक्रमाचं नाव आहे, त्याचप्रमाणे ह्या मार्डी स्कॉलर शाळेने छोटा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा केला। त्यानंतर शेतकऱ्यावर एक कार्यक्रम केला, त्याच्यामुळे उमेदच्या महिलांनी सुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रमाणात केले। मला सर्व या उपस्थितांचे आभार मानून खरोखरच आपण या महाराजोत्सव अभियानाच्या कार्यक्रमामध्ये मनातून लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला। जवळपास 99% लोकांचं समाधान केलेलं आहे। जे काही लोकांचं राहिलेले कामं आहेत मी माझं टिप्पण करून घेतलेलं आहे, अर्जसुद्धा स्वीकारलेले आणि त्यांना त्याच्या मोबाईलवर मी स्वतः सांगणार आहे ह्यामध्ये हे काम झाले। मी सर्व उपस्थित कार्यालय प्रमुखाचे आणि नागरिकांचे सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझे इथे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।